तर गेल्या 2 तासांमध्ये ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय। मागील तासाभरात शहरात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि म्हणून शहरातील रस्ते जलमय झालेत। वंदना सिनेमा, घोडबंदर रोड या ठिकाणी पाणी साचलंय, तर संपूर्ण ठाण्यात एकूण 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काल रात्रीपासून ठाणेकरांना अक्षरशः पावसाने झोपून काढलेलं आहे। आपण बघू शकतो की ठाण्याची उत्तर भाग आहे, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। ठाणेकरांचा एक घोडबंदर रस्ता आहे, ह्या घोडबंदर रस्त्यावरती पूर्णपणे असं पाणी साचलेलं आपल्याला दिसून येते। हा घोडबंदर रस्त्यावरती 4 फुटाहून अधिक पाणी साचलेलं आहे। जे काही मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे याचा फटका ठाणेकरांना बसतोय। हे जे काही पाणी साचले त्यामुळे नक्कीच नागरिकांनी सतर्क राहावं असा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। रात्रीपासून 150 मिलीमीटरहून अधिक पाऊस ठाणे शहरामध्ये पडलेला आहे। वंदना सिनेमा असेल किंवा मग घोडबंदरचा रस्ता असेल किंवा मग नौपाडा, पाचपकड या ठिकाणी देखील काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या होत्या। शहरातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या बाजारपेठ या ठिकाणी देखील पाणी साचलं होतं। आज देखील दिवसभर पाऊस बरसणार आहे। काल रात्री जो काय पाऊस पडला तेव्हा देखील दांड्या खेळत होते। आता नवरात्र उत्सव आहे तरी देखील नागरिकांनी सतर्क राहावं। जर अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आज देखील दिवसभर पाऊस पडणार आहे, नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।